शंकर चला पंच दोन्ही पण चला. उमेश सर आणि त्याचबरोबरीने सुनील सर आपण चला मैदानाच्या आतमध्ये चला. लगेच दोन्ही संघ तयार झालेत. तर सुनील दादा गोरे यांचा देखील शुभागमन झालं. दादांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावर हजरपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील या चषकामध्ये आणि सहर्षभाई स्वागत. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एकीकडे दामत एकीकडे मानगाव. मानगाव संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दामत संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. त्याचबरोबर सुनील दादा गोरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर लहू कोंडे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र इथे सुनील दादा गोरे यांचा मात्र सन्मान करायचा. मायेची शाल सौंदर्याचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान क्षण देऊन या स्पर्धेच्या वतीने सुनील दादा गोरे यांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन आपण चला लगेच व्यासपीठाचे छायाचित्र कव्हर करायचे. सलामीची जोडी झाली रबाना दामत संघाची आपण पाहतोय. बबलू आणि त्याचबरोबरीने अफजल ही सलामी जोडी झाली. रबाना त्याचबरोबर महेशजी कदम यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर लवकोंडा यांना विनंती असेल की आपल्या शुभास्य महेशजी कदम यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. अफजल आणि बबलू ही सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गणेश आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गुणाला 4 षटकांची मॅच. 2 रनची पेनल्टी देण्यात आली आहे. ती दामत संघाला ड्रेस कोड कंपल्सरी नाही आहे. त्याच कारणास्तव ती ॲड आपण धावसंख्या मॅच पूर्ण झाल्यानंतर त्यातून काउंटिंग करून मायनस करणार आहोत. यस बोला सर. गणेश गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली आहे ती दामत संघाला. ती धावसंख्या आपण नंतर त्यांच्या खात्यातून मायनस देखील करणार आहोत किंवा मानगाव संघाच्या खात्यामध्ये ॲड देखील करू आपण ती पेनल्टी. पहिला चेंडू वेगवान अपील पंचांकडे. बॅट फिल्डिंग घेतली होती. इथे पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आले. गणेश वेगावरती स्वार होऊन अचूक लाईन अचूक टप्पा ठेवून मात्र गोलंदाजी मार्कवर स्वार झाला. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं आपण पाहतोय. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ. सगळे युवा शिलेदार आज मानगाव संघाकडून मात्र उतरण्यात आलेत मैदानामध्ये. पहिला चेंडू आडव्या वाटून इथून फटका फसलाय. थर्ड अटेम्प्टला झेल घेण्याची संधी होती परंतु पहा
काही खेळल्या मैदानामध्ये पहिला चेंडू निर्धावाला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झालं विणलं होतं गोलंदाज गणेशने आणि जाल्यामध्ये सापडला देखील होता अफजल, परंतु शेपटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. मिडॉनला फिल्डिंग झाली आहे खराब. इथे आली सिंगलच्या मदतीने श्री गणेशा दांबत टीमचा एक बबलू आपण पाहतोय. पहिला चेंडू नोचा इशारा पंचांचा. यस लाईन ओ स्टेपिंग नो. यस पंच सांगतायत की हा चेंडू नोच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली दोन्ही अंकावरती. चला मनीष कोंडे आपण मंचावरती या ना. मनीष कोंडे आपण मंचावरती या. यस ते काम झाल्यानंतर आपण या. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप फ्रीटचा चेंडू आणि त्याच्यावरती दिशाहीन गोलंदाजी. इथे देखील आला आहे चेंडू स्पर घोषित करताय. स्परच्या माऱ्याने अमंतरच्या मदतीने 3 धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील फटका फ्रीटच्या चेंडूवरती उडवलाय. लॉंगांच्या टोक्यावरून ठोकलाय बबलूचा एक बेहतरीन शॉट. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 9 अंकावरती. नऊ धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील पाहतोय आपण पॉइंट मधून चेंडू काढलाय दंदन करत. वेगाने मात्र चेंडू चाललाय दंदन करत. इथे चेंडू थांबणार आहे. आउटफील्ड फास्ट आहे. इथे देखील आल्या बबलूच्या बाटमधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळतीये बॅटिंग करणाऱ्या दामत संघाकडून. हा देखील बास्पिटाला या चेंडूवरती सलामी देणारा हा आलाय बबलूच्या बॅटमधून. काऊ कॉर्नरच्या टोक्यावरून ठोकलाय. अजून एक धमाका षटकार. षटकार आलाय. षटकाच्या मदतीने 19 धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला बबलूच्या बॅटमधून. एक चांगलं घातक असं बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. स्विचिटचा फटका परंतु थोडा चांगला टालाय. याच्यावरती मात्र मिळाली निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. या निर्धावाच्या संगतीने धावफलक स्थिरावलंय. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा धावफलकावरती दामत संघाचे आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 ला झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अथर्व आपण पाहतोय. हा देखील पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. आपण पहिला गणेशने देखील पहिला चेंडू निर्धाव फेकला. त्याच्यानंतर अथर्वने देखील पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील टॅप केला चेंडू. इथे क्षेत्ररक्षक फंबल झालंय आणि लगेच चेंडू चाललाय घरंगलत मिड विकेटला. इथे मात्र फिल्डिंग होईल तत्पूर्वी 2 धावसंख्या वेगाने झाली आहे कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल
ते 21 या धावसंख्येवरती. हा देखील गुडघे टेकून लगावला चेंडू, काऊ करणारा फिल्डर तैनात आहे. एकच सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. हा देखील लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट केला वी शेप मध्ये अलॉंग द कार्पेटने. लॉंग ऑफला केली जाते फिल्डिंग. एकच सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू भेटला स्लॉट मध्ये आणि फेकला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला काऊ कर्नरच्या डोक्यावरून. अजून एक धमाका अफजलच्या बॅटमधून षटकार. इथे आला षटकार. षटकारच्या मदतीने कोड वेज जाबा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. हा देखील चेंडू पाहतोय आपण एस्टनच्या वरून फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो चेंडू म्हणजे 1+1 अशा 2 धाबा बोनसच्या स्वरूपामध्ये मात्र मिळल्या जात आहे. टीम धामत संघाला जाऊन पोहोचली. धावसंख्या अशा 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 31 या धावसंख्येवरती. फ्रीडचा चेंडू आपण पाहतो. अंतिम चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज अथर्व थोडस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील फ्रीडचा चेंडूवरती फुल टोल वसूल. अक्षरशः क्षेत्ररक्षक मात्र बनला प्रेक्षक. लंगांच्या डोक्यावरून बबलूच्या बॅटमधून आले षटकार. षटक क्रमांक 2 देखील झाले समाप्त. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकात जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 37 धावा धाव पुस्तकावरती. संस्कार आले आपण गोलंदाजी मार्क युवा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा. पंच पाहतील आता आणि पंच सांगतायत की आउटसाइड लेग स्टिक. यस वाईट चेंडू इट इज वाईटच्या मदतीने 38 धावा धाव फलकावरती. संस्कार आलेत. तेवढे चांगले संस्कार पाहायला मिळाले असतील आपल्या संस्कार या गोलंदाजावरती. हा देखील हेलिकॉप्टर शॉट. एलिव्हेशन चांगलं झालंय. टायमिंग देखील प्रॉपर साधलंय आणि चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. अफझलच्या बॅटमधून अजून एक देखना फटका आला षटकार. 44 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय. आधी होते बॅक फुटला नंतर आले फ्रंट फुटला. त्याच्यानंतर जागा बनवली स्ट्रोक साठी आणि चेंडू फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेटने. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आला षटकार. 52 धावा धाव फलकावरती.
50 धाबा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील आडाबॅटीतून प्रहार केला अलॉंग द कार्पेट नाही, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुनश्च आल्या 4 धावा चौकार आणि चौकाराच्या मध्ये 54 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अद्यापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 54 धावा फलकावरती. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, फिरून खेळलेत इथे मात्र क्षेत्रक्षक ताईनाथे. इथे देखील झाली आहे चुकी, चेंडू चालला पुनश्च एकदा सीमारेषेच्या बाहेर. इथे 55 4 धावा चौकार आणि चौकारच्या पद्धतीने 58 धावा फलकावरती. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथून देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे ठोकला अजून एक षटकार आणि या षटकाराच्या पद्धतीनं टीमची धावसंख्या तब्बल 64 धावा धावा पुस्तकामध्ये आपण पाहतोय. अंतिम शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल. या ओव्हरचं विश्लेषण केलं. पहिला चेंडू स्क्वेअर, त्यानंतर षटकार षटकार चौकार चौकार षटकार, अशा पद्धतीचं विश्लेषण आपण पाहिलं. या षटकाचं तब्बल पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि तब्बल 64 धावा फलकावरती. आणि अफझलचा विचार केला तर तब्बल 37 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याच्यानंतर अजून एक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अफझलच्या बॅटमधून अजून एक देखना फटका षटकार पाहायला मिळतोय. आणि या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 70 या धावसंख्येवरती. आणि अफझलचा विचार केला तब्बल 43 धावसंख्या ती वैयक्तिक खेळी करत असताना शंकर गोंडे आपण व्यासपीठ संपर्क साधा. शंकर गोंडे आपण चला या. सुमित आलेत गोलंदाजी मार्कवरती. और क्रमांक 4 मध्ये इथे देखील सेन्सिबल ड्राईव्ह आपण पाहू शकाल. अफजल बॅटमधून फटकेबाजी मारतो आहे तर लगेच बबलूने मात्र स्ट्राईक सुद्धा त्याला दिली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 71 या धावसंख्येवरती. 43 वरती वैयक्तिक खेळी करत असताना आपण पाहतोय. हा देखील फिल्म घालण्याचा प्रयत्न पंचांकडे थोडाशा बुधनाचा पाहत राहिले. इथे पंचांनी आला चेंडू इशारा निर्धावाचा. 71 धावा फलकावरती आपण पाहतोय. तर आकाश पडवळ यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष करू स्वागत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करू त्यांचं स्वागत. या 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 71 धावा फलकावरती आपण पाहतोय. शंकर कोंडे आपण व्यासपीठावरती या. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप पंचांकडेचा इशारा येणं बाकी आहे. पंच सांगतायत की हा चेंडू इट इज स्वर चेंडूच्या माराने 72 धावा फलकावरती. यस आपण पाहतोय विश्वजित ठाणगे एक टेनिस क्रिकेट विश्वामधला एक अव्वल दर्जाचं नाव, ज्यांच्या नावावरती एक विश्व रेकॉर्ड करण्यात आला आहे. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा एक पराक्रम त्यांच्या नावावरती आपण पाहतोय. ते विश्वदादा ठाणगे यांचं शुभागमन झालंय. त्यांचा देखील सन्मान केला जाईल.
तर जनार्दनजी कोंडे साहेबांना विनंती असेल की विश्वासदादा ठाणगे यांचा शुभ सन्मान करायचा. मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून देऊन नाही ते महेश कदम यांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र विश्वासदादा ठाणगे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. विश्व रेकॉर्ड आपण पाहू शकाल ज्यांना अजून तो रेकॉर्ड कोणीही मोडला नाहीये त्यांचा, ते आपले सर्वांचे लाडके आशाने गावचे आपण पाहतोय. अजूनही पाहायला गेलं वय देखील झालं असेल तरी पण क्रिकेटची आवड जोपासण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असं पाहायला मिळतंय. इथे बबलूच्या बॅटमधून फटका दर्ज झालाय परंतु पायाचा वापर केलाय, फुटबॉलचा वापर केला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 75 या धावसंख्येवरती. 75 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. अफजल साईक अफजल पाहायला गेलं 44 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. हा मात्र पॅडल स्वीप देखना फटका आणि हिथून पाहायला गेलं अर्धशतकीय खेळी करण्याचं काम केलंय. एकदा बर्थ बॅट करून आपण सर्वांना दर्शवायचंय की मी तो अफजल या मॅच मध्ये जवानमान क्रिकेट संघ भुतिवली आयोजित भुतिवली चषकामध्ये पहिल्या दिवसामध्ये एक आक्रमण पाहायला मिळालं. एक आक्रमण हिटिंग पाहायला मिळाली. तब्बल 50 धावसंख्येची विध्वंस खेळी करत असताना आपल्या संघाला तब्बल 81 धावा पुस्तकावरती पाहायला मिळतात. सर्वात मोठी धावसंख्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा देखील अजून एक दणका तब्बल धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. टीम दामस संघाची तब्बल धावून पोहोचली आहे 87 धावसंख्येवरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 88 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती मानगाव संघाला विजयासाठी. दोन्ही संघाचे कर्णधार वरे संघाचे कर्णधार आणि सागाचीवाडीचे संघाचे कर्णधार त्यांनी टॉस विन करण्यासाठी यायचे लगेच. इनिंग ब्रेक झाले तर टॉस विन करण्यासाठी या. वरई संघाचा कर्णधार दैविक मोरे यांचं आगमन झाले तरी बुतिवली गावचा छोटा पॅकेट बडा धमाका आता सध्या डिक्सल मधून खेळतो.
पहिला चेंडू, 7चा पहिला चेंडू, सिंगल धाव. टॉसविन साठी सागाचीवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे, तरी आलाय का सुनील दादा गोरे यांच्या हस्ते टॉस विन करण्यासाठी. चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय सुयोगने. सागाचीवाडीने टॉस विन झालेला आहे. स्वीज रिव्हर्सला चौकार घेतलाय. अशी जर बॅटिंग केली तर मानगाव संघ सहजरित्या 88 रनाचा धावाचा पाठलाग करू शकतो. 4 चेंडू 11 धावा. जशी अफजलनी बॅटिंग केली तशी सुयोग आणि संस्कारला करावी लागेल. अजून एक उत्कृष्ट बघा काय झालंय. बघा काय झालंय शंकरजी कोंडे साहेब, काय झालंय बघा. जास्त वाटत असेल तर आपल्याकडे ॲम्ब्युलन्स आहे. उमरोली संघाचे स्टार खेळाडू आकाश लोंगले आणि अतुल लोंगले यांनी स्टेजवर स्थानपूर्ण व्हा. अतुलजी लोंगले आणि आकाशजी लोंगले साहेब. शंकर साहेब जर जास्त काही दुखापत झाली असेल तर त्यांना ॲम्ब्युलन्स सेवा आहे आपल्याकडे. अतुलजी लोंगले आणि आकाशजी लोंगले यांचं सहर्ष स्वागत या बुतिवली चषकास त्यांनी आल्याबद्दल. ठीक आहे, जर त्याला दुखापत झाली असेल तर त्यांचा 12th मन
जी लोंगले यांचा सत्कार. तर रमेश माडिलकर यांचं जर जेवण झालं असेल तर त्यांनी अ, फटके खेचावे लागतील. मानगाव संघाला जर मॅच ओपन करायची असेल तर असेच फटके खेचावे लागतील. कारण की दामस संघ पण एक बलाढ्य संघ आहे, मानगाव पण बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघांच्या जशी अफजलने बॅटिंग केले तशी सुयोग आणि या संस्कारला करावी लागेल. आणि हा विकेट एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती. सुयोगला परतीचा प्रवास करायला लावलाय साधने. बॉलरचा दुसरं षटक घेऊन आलाय तो मुस्तकीम. मोठे फटके खेचावे लागतील मानगाव संघाला. संस्कारला धुरंदार बॅटिंग करावी लागेल जर मॅच ओपन करायची असेल तर. भन्नाट गोलंदाजी. मुस्तकीम दुसरा चेंडू एक धावा. दोन चेंडू नंतर दोन चेंडू नंतर 14 धावफलकावर लागलेत. संस्कारला धुरंधर बॅटिंग करावी लागेल. 88 रनाचा पाठलाग करायचंय. भन्नाट गोलंदाजी दामत संघाकडून. मुस्तकीम चार चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा बहाल केल्यात. आणि विकेट
मुस्तकीमला अजून एक विकेट. संस्कारची जागा घ्यायला आलाय तो सुमित. मानगाव संघाला मोठे फटके खेचावे लागतील. ज्या अफजलने अर्धशतकी पारी केले तो गोलंदाजी मार्कवर आलाय. अफजल सारखी बॅटिंग करावी लागेल. भन्नाट गोलंदाजी आहे. स्पीड आहे त्या बॉलला. विकेट. चार रन. असलपाडा संघही वेळेवरती आज झाले तरी त्यांचे सहर्ष स्वागत. षटक संपल्याचा इशारा.
स्क्वेअर चेंडू. सागाचीवाडी संघाने तर रमाकांतजी ठाणगे यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. आमचे परम मित्र आहेत ते. शंकरजी कोंडे साहेब स्पीडअप घ्या. सागाचीवाडी संघाने तयारीत राहा. तुमच्या निर्णयावरती शेवटचा चेंडू असेल. तर रमेशजी वांडिलकर कुठे असतील त्यांनी एक रायगडचा बुलंद आवाज. मुक्पे गावाचे रमेशजी भांडिलकर आनबान शान रायगड गावचे बुलंद आवाज. शंकरजी साहेब स्टेजची संपर्क साधा. सागाचीवाडीने टॉस विन झालाय सागाचीवाडी संघ आणि